निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थई. बोला ताई. कशा आहात? मस्त मस्त. हो ना. हो राजश्री बोलते मी. ओळखलं ना मला? हो 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 हो. आहे ना हा. तुमच्या नंबरचं. काय अनुभव आला ताई? काही नाही, असंच बघा म्हटलं फोन करायचं म्हणते मी, पण संध्याकाळी होत नाही म्हणून तुम्हाला मी मेसेज करून ठेवले होते. हो 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 हो. काय झालं, मागच्या महिन्यात आम्ही जरा ट्रिपला गेलो होतो, अच्छा. मालवण सिंधुदुर्गला. बरं. ते पण केंद्रेदादांच्या आशीर्वादानेच म्हणायचं. हो का? हो ना. आता ते 12-13 वर्ष झाले तरी पण आम्ही वन डे ट्रिपला सुद्धा कुठे गेलेलो नाहीये. अगो बाई. हं. काय झालंच नाही जायचं एवढे दिवस. हं, मग एक दिवस दादांना मी फोन केले होते आणि दादा त्या दिवशी मला अचानक म्हणायला लागले की काय ते अमेरिकेला जाऊन आला काय, असं म्हटले. म्हटलं दादा अमेरिकेला काय, म्हटलं दादा वन डे इथल्या इथं आम्हाला कुठं आमचे मिस्टर घेऊन जात नाही, तुम्ही अमेरिकेला म्हणाला. जाऊ दे दादा, म्हणजे दादा तुम्ही म्हटलाय ना म्हणजे आमची ट्रिप होणार आहे नक्की. हो ना. म्हणजे आणि हे दादा म्हटले ना ते, आणि त्याच्यानंतर एक 3-4 दिवसातच आमचं हे झालं, अचानकच ठरलं हे सगळं. हो. अरे वा. म्हटलं जाऊ दे, अमेरिकेला राहू देत पण निदान कोकण तर फिरून येतोय ना हो आपण. हो हो हो. बरोबर. ते पण छानच आहे. नाही, खूप छान. हो ना. बरं मग गेलो होतो, खूप छान प्रवास वगैरे आमचा झाला ताई. हं. पण अचानक ठरल्यामुळे आमचं काय आधी बुकिंग वगैरे काय नव्हतं ना तिकडे बरोबर. गेल्यानंतर. हं. मग असं तरी शॉर्ट आउट करून ठेवले होते आम्ही हॉटेल तिकडे राहायसाठी हो 2-3. हो. पण आता गेल्यानंतरच म्हटलं बघू काय मिळेल काय नाही वगैरे. हं, हं. गेलो, जिथं काढले होते आम्ही हॉटेल सॉर्ट आउट केले होते, तिथं गेलो तर सगळे आधीच बुकिंग होते. फ्रायडे, हो. सॅटरडे, संडे असल्यामुळे हो. तिन्ही सगळीकडेच फुल्ल होतं त्यांचं. मग एकेच ठिकाणी गेलो तर ते म्हटले आज एकच दिवस आहे, म्हटले हं. एकच नाईटला फक्त रिकाम आहे, पण अच्छा. तुम्हाला सकाळी 11ला परत खाली करावं लागणार. आणि आम्ही 2 दिवसासाठी गेलो होतो ना तिकडे. हं. आणि ते पण खूप जरा जास्त सांगायला लागले, 6,500 7,000 एका हां. नाईट साठी. अरे बापरे! हां, हां. मग आता आपण थोडे विचारच करतो ना ते. हो. हं, बरोबर आहे. किती जरी असलं आपण ट्रिपसाठी एन्जॉयसाठी जरी गेलो असलं तरी थोडं पैशांचा जरा हो. विचार करतोच ना आपण. केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. म्हणलं नको, म्हटलं आपण मग दुसरीकडे बघू. असं 2-3 हं. ठिकाणी गेलो, खूप बघितले तसे, पण ते काय आम्हाला हे पसंत पण पडले नाहीत. आणि जे तर चांगलं होतं तिथं ते फुल बुकिंग होते आधी त्यांची. म्हटलं आता काय हो. करायचं, स्वामींना म्हटलं आता स्वामी काय करायचं, एकतर आलोय हं. आम्ही इकडे आणि असं. आणि हं. मुलांना जरा हौस की बीचच्या जवळ मिळावं. बरोबर आहे, बरोबर आहे. हो. मुलांना बीचच्या जवळ मिळावं. आणि नंतर तसंच त्याच्यानंतर मिळालं ना? हो ना, ते मिळालं की 5 मिनिटात मिळालं ते असंच. आणि खूप छान, बीचच्या अगदी समोर, अरे रूम वाह! रूम मधून समोर बीच दिसत होतं. आणि हं. खूप छान, ते 6,500 पेक्षा खूप छान. आणि ते हं. 2,500 मध्ये मिळालं आम्हाला, त्याच्यापेक्षा भारी. अरे वाह! बघा. हो ना. म्हणजे खूप, म्हणजे म्हणलं बघा स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आम्ही हो. जातानाच म्हणत स्वामी आमच्या सोबत चला. मग जाताना आम्हाला जिकडे तिकडे बघल तिकडे स्वामी समोर, श्री स्वामी अरे समर्थ. वाह! हे खूप छान, म्हणजे खूप छान हं. आनंद झाला ना तेव्हा तो. खरंच ताई. म्हटलं खूप छान. 6,500-7,000 आम्ही, म्हटलं ताई आम्ही 2-3 दिवस राहून सगळं खर्च 7,000 आमचा झाला तो घरी हो ना? येईपर्यंत. नाही, म्हटलं खूप एवढ्या छान कमी केलं. पैशात किती स्वामींनी सगळी व्यवस्थित सोय हो. करून दिली. खूप छान खाण्याचं पण केलं. तिकडं आम्ही शाकाहारी आहे, तर हां, ते हां. तिकडं खाण्याचा जरा प्रॉब्लेम ना, हो, व्हेज हो, हो. मिळत नाही व्यवस्थित. हं, 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 2 दिवस पण झालं व्यवस्थित जरा ऍडजस्ट. तिसऱ्या दिवशी जरा मुलांना ते काय आवडेना. हं. तिसऱ्या दिवशी हॉटेल फिरून 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 इतकं फिरलो ताई की नाही आम्ही तिकडे, शुद्ध व्हेज मिळावं असं हां, म्हणून. हां. तर मग? एक विचारत 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 खूप लोकांना विचारत की हं. प्युअर व्हेज कुठं मिळेल असं म्हणून. ते खूप अर्धा पाऊण तास आम्ही फक्त शोधतच होतो. शेवटी ज्या हो. हॉटेलमध्ये आलो ना, ते म्हटले इथं आहे प्युअर व्हेज मिळेल तुम्हाला जे पाहिजे ते. बघितलं तरी आम्ही येऊन हं. बसायला आणि त्यांच्या रिसेप्शन काउंटर जो असतोय ना, तिथं हां. स्वामींचा फोटो. ओह!
बघा की म्हटलं, म्हणजे स्वामींना आणायचंच होतं आपल्याला इथं ह्याच खरंच हॉटेलमध्ये खरंच प्युअर व्हेज साठी. खरंच तसं हो योग ना. असतात. म्हणजे कशी स्वामी हम्म सगळ्या इच्छा पूर्ण करतात, फक्त बघा धीर की. धरावा लागतो. हो ना. आणि ते माझा आपला चालूच असतं ना स्वामींचा जप हो वगैरे. स्वामी हो हो असं काय आपण किती आता स्वामी भक्त असल्यामुळं किरकोळ गोष्टी सगळ्या हम्म, स्वामींना सांगायचं. स्वामी मुलांना हे बरोबर पाहिजे, बरोबर. मुलांना ते पाहिजे, स्वामी कुठेतरी हम्म, सोय होऊन देत. तर ते खरंच खरं किरकोळ गोष्टी असतात, पण स्वामी खूप खरंच म्हणजे खरंच. इच्छा पूर्ण करतात आपली खूप असे. छान, खूप छान आणि तुम्ही शेअर अजून एक करताय. दुसरा अनुभव ताई आहे. हा एक एक मिनिटात सांगते. ते दुसरा हा अनुभव काय झाला, छोटा मुलगा जरा माझा हट्टीपणा खूप करायला लागला होता अलीकडं. हा हा. आता मला वाटतं खूप 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 आयांच्या हेच आहे, ही समस्या आहे की मुलं खूप हट्टीपणा हो करतात. हो हो. हट्टीपणा करतात म्हणून. हम्म. तर काय झालं, ते काहीही केली नाही मी सेवा. फक्त आपलं तारक मंत्राची जी उदी असते ना ताई, हो ती हो फक्त मी त्याच्या गळ्यात ताईतमध्ये करून घातलीये. हो. तर ताई दुसऱ्या दिवसापासून इतका शांत झालाय ना तो. अरे वा. हो की नाही. इतकं खूप शांत झालाय अगदी. म्हणजे म्हणजे केंद्रे दादांनी दिला का तुम्हाला तोडगा? दादांना पण विचारले होते, दादांनी ती सेवा दिली होती हा हट्टीपणासाठी. हा. पण मी काहीच केलं नाही, फक्त तारक मंत्राच्या उदीवरच झालं ते हे. ओ बघा हम्म. किती म्हटलं छान. बघा, तारक मंत्रात किती ताकद आहे ना आपल्या. हो खरंय. होय की नाही. ते मुलगा म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासूनच तो इतका शांत झालाय ना आता. हो ना. नाहीतर किरकोळ किरकोळ गोष्टीसाठी खूप चिडचिड करायचा मग. बघा. आणि हट्टीपणा प्रत्येक गोष्टीसाठी. हो. हे एक दोन अनुभव अजून खूप आहेत ताई, मी पुन्हा कॉल करेन करत तुम्हाला. जा मेसेज. हो हं? हो. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ओके. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.